आज चैत्र नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस म्हणजेच माता ब्रह्मचारिणी. हा दिवस साधना, तपस्या आणि अंतर्मनातील शक्ती जागृत करण्याचा आहे. माता ब्रह्मचारिणी मातेचे रूप अगदी साधे व सोज्वळ आहे. साध्या, तेजस्वी आणि शांत स्वरूपात 2 हात, पांढरे वस्त्र धारण केलेल्या, शांतता, शुद्ध आणि साधनेचे प्रतीक. पायीच असणाऱ्या तपस्या आणि साधेपणाचे प्रतीक साधत एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडलू. अखंड तप, संयम आणि श्रद्धेचे प्रतीक. तपस्या, धैर्य, संयम, आत्मशक्ती, मन स्थिर करण्याची शक्ती देते. संयम आणि आत्मविश्वास वाढवते. साधनेत सातत्य आणि श्रद्धा निर्माण करते. अंतर्मनातील गोंधळ शांत करून स्पष्टता देते. मग ब्रह्मचारिणी मातेचा विशेष आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहेत ना? हो, एका छोट्याशा मेडिटेशनसाठी. सर्वांनी ध्यानमुद्रेत बसायचं आहे. तुम्ही वज्रासन, पद्मासन किंवा सुखासन म्हणजे मांडी घालूनही बसू शकता. कुणाला पायांचा त्रास असेल तर त्यांनी चेअरवर सुद्धा बसलं तरीही चालेल. एक लांब श्वास घ्या. होल्ड. हा लांब श्वास सोडत असताना आपले दोनही डोळे अलगद बंद करा. लांब श्वास घ्या. होल्ड. रिलीज. ही प्रक्रिया अशीच नैसर्गिकरित्या चालू राहू द्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. मन अगदी शांत होऊ द्या. प्रत्येक घेणाऱ्या श्वासांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होत आहे आणि प्रत्येक उश्वासामध्ये तुमच्यामध्ये असलेली नकारात्मकता, टेन्शन्स रिलीज होत आहेत. आता कल्पना करा, एक पांढरा तेजस्वी दिव्य प्रकाश आकाशातून तुमच्यावर पडतो आहे. या दिव्य प्रकाशाची ऊर्जा इतकी तीव्र आहे की तुमचे डोळे बंद असताना सुद्धा तुम्ही तिला जाणवू शकता. तो प्रकाश तुमच्या डोक्यातून तुमच्या शरीरात प्रवेश करतो आहे. प्रत्येक पेशी शुद्ध, शांत, ऊर्जावान होत आहेत. त्या प्रकाशात तुम्हाला माता ब्रह्मचारिणी दिसत आहे. अगदी शांत, तेजस्वी, पांढऱ्या वस्त्रांमध्ये त्यांच्या एका हातात जपमाळा आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे. आणि माता आता तुमच्याशी बोलतायत. हे बाळा, तुझ्यात प्रचंड शक्ती आहे. फक्त संयम आणि श्रद्धा ठेव. मी तुझ्या पाठीशी आहे. आता परत मनात म्हणा, मी शांत आहे. मी संयमी आहे. माझ्यात आत्मशक्ती जागृत होत आहे. मी शांत आहे, स्थिर आणि संयमी. माझ्यात प्रचंड आत्मशक्ती जागृत होत आहे. मी माझ्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करते अथवा करतो. माझे मन स्थिर आणि स्पष्ट आहे. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवतो. माझी श्रद्धा मला योग्य मार्ग दाखवते. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. मी तपस्या आणि संयमाने यश प्राप्त करतो. माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहते आहे. मी दररोज अधिक मजबूत आणि संतुलित होत आहे. प्रत्येक शब्द
तुमच्या अंतरंगात खोलवर रुजतो आहे. हळूहळू श्वास घ्या. शरीर हलके वाटते आहे. मातेचे आभार माना. दोन्ही हात एकमेकांवर हातात ऊर्जा निर्माण होईपर्यंत घासा आणि अलगद आपले डोळे त्या हातांच्या तळव्यांमध्ये उघडा. हातातील संपूर्ण ऊर्जा तुमच्या शरीरावर येऊ द्या. ज्या मनात संयम आणि श्रद्धा असते त्या मनातच खरी शक्ती जागृत होते. खूप खूप धन्यवाद.